हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार मोदींची हॅट्रिक होणार। एनडीएला 364 आणि इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याचा अंदाज। तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वात जास्त 25 जागा मिळणार। एक्झिट पोलचा कल। एक्झिट पोल नाही, हा मोदी पोल आहे। इंडिया आघाडीच्या 295 जागा येणार। एक्झिट पोलनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीची हवा। लोकसभा निवडणुकीत मविया 25 आणि महायुती 22 जागा आणि अपक्ष 1 जागा येण्याचा एक्झिट पोलचा आहे अंदाज। एक्झिट पोल फ्रॉड। देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील। राज्यात आम्ही 30 ते 35 जागा जिंकू, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतच फ्रॉड। राज्यात आम्हाला 12 ते 13 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 18च्या वर जागा मिळणार नाहीत, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस जिंकण्याचा अंदाज, तर शरद पवार गटाचे अमर काळेंना पराभव होण्याची शक्यता। एक्झिट पोलनुसार शिरूरमधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर, तर अजित पवार गटाचे आढळराव पाटील पिछाडीवर। शिर्डीमध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे विजयी होण्याची शक्यता, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडेंना पराभव पत्करावा लागू शकतो। एक्झिट पोलनुसार छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आघाडीवर, तर एमआयएमचे इम्तियाज जलील आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे पिछाडीवर। एक्झिट पोलनुसार सांगलीतून विशाल पाटील विजयी होऊ शकतात, तर भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटलांच्या पराभवाची शक्यता। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार साताऱ्यात पवार गटाचे शशिकांत शिंदे विजयी होण्याची शक्यता, तर भाजपच्या उदयनराजेंचा पराभव होऊ शकतो। फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यात फटका बसण्याची चिन्ह। मतदारांना फोडाफोडीचं राजकारण अमान्य, भाजपला चिंतन करण्याची गरज, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। अरुणाचल प्रदेश विधानसभेत अजित पवार गटाची एंट्री। अजित पवार गटाचे टोको तांतुंग, लिखा सोनी आणि निख कमीन विजयी। चिन्ह चोरलं हे चोरटे दरोडेखोर पाकिटमार आहेत। निवडणुकीनंतर जनतेला कळेलच, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा। मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात ठाकरे सरकारमध्ये दिसतील, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा। तर कॉम्प्रोमाइज करायला उद्धव ठाकरे काय, रवी राणा नाही, आव्हाडांची खोचक प्रतिक्रिया। निवडणूक संपताच अरविंद केजरीवालांचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण। हुकुमशाही विरोधात आवाज उठवल्यानं मी जेलमध्ये जातोय, परत बाहेर कधी येईन माहीत नाही, आत्मसमर्पण करण्याआधी केजरीवालांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।